धन्यवाद सर. मी रितेश देशमुख सरांना विनंती करतो की त्यांनी आता मंचावरती यावं आणि आपल्यासमोर कविता सादर करावी. रितेश देशमुख सरांना विनंती की आपण कृपया मंचावरती या आणि कविता सादर करा. नमस्कार. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. आणि त्या निमित्ताने इथं हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला. राजजी हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि ते विचारत नाहीत, ते सांगतात. हा त्यांचा मैत्रीचा एक उत्तम गुण आहे. म्हणून त्यांच्या सांगण्यावरून आज आम्ही सगळे मित्र त्यांच्यासाठी इथे उपस्थित आहोत. खरं म्हणजे ह्या स्टेजवरती, ह्या मंचावरती एवढे मान्यवर आहेत. माझी जागा तिथं नाहीच आहे. माझी जागा इथं असली पाहिजे होती. पण मला हा मान दिल्याबद्दल राजजी, मी आपला अत्यंत अत्यंत आभारी आहे. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय आशाताई, आदरणीय जावेद साहेब, आदरणीय राजसाहेब आणि इतर सर्व मंडळी, खरं म्हणजे कविता म्हणायचं आणि माझा असं काहीही संबंध नाही आहे. तरी पण मी प्रयत्न करणार आहे. अशोक मामांचं झाल्यानंतर आता मी काय म्हणू याच्यावरती, आणि कसं म्हणू, काय म्हणू हे मी ठरवून आलो आहे, पण कसं म्हणू ह्याच्यावरती प्रश्नचिन्हच आहे. सगळेजणच म्हणाले की 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वीच आम्हाला कळलं की इथे कविता म्हणायची आहे. पण मी आशूंचं ऐकलं, अतिशय उत्तम आशू. पण राजजींना मला विचारायचं की खरंच ह्यांना पण 4 दिवसच सांगितले होते का, हा प्रश्न मला पडलेला आहे. का तुम्हाला गेल्या वर्षी सांगितलं होतं? कुठल्याही गोष्टीत एवढी तयारी करून येतात ते, म्हणजे खरंच ही अत्यंत चांगली गोष्ट यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. आणि मी जी आज इथे कविता सादर करणार आहे ते माझे मित्र वैभव जोशी, आपण म्हणायचं त्यांची एक कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे